आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे 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 अव्यवहारपणाची हद्द आहे ही हद्द। एकतर हे आमचे मॅच जिंकले आणि बक्षिसाची रक्कम घेतली नाही, आणि त्या प्रतापची टीम हरली त्यामुळे त्यांना बक्षीस मिळालं नाही। एवढं सगळं करून माझ्या हाताला मात्र काहीही लागलेलं नाही। आणि तुम्हा सगळ्यांचेच खूप 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 मनापासून आभार। आज तुमच्या सगळ्यांमुळे माझ्यावरचं खूप मोठं संकट दूर झालं। हो बस काय मॅडम, हो मी गरजाच आहे आता, थँक्यू वगैरे कशाला बोलताय। आणि ज्याचा शेवट गोड असतो ना तो सगळंच गोड असतं। अगदी खरं आहे। बोल ना आता, का गप्पा उभा आहेस? अरे बोल। आज अख्ख्या गावासमोर तू दाखवून दिलंयस की घरच्या लोकांपेक्षा या कुटुंबापेक्षा तू बाहेरच्या लोकांना जास्त किंमत देतोयस। हे बघा, मी तुला आधीच सांगितलं होतं, मला जे योग्य वाटेल त्या बाजूने मी उभा राहणार, मग ते घरचे असो किंवा बाहेरचे। म्हणजे आम्ही चूक आहोत असं म्हणायचंय का तुला? म्हणजे आपली पार्टी, आपला पक्ष, निवडणुका याच्याशी तुला काही घेणं देणं नाही का? पण हे सगळं भावना मॅडमच्या आयुष्यापेक्षा मोठं नाहीये पप्पा। तुम्हाला कसं कळत नाहीये? जर त्या प्रतापशी त्यांचं लग्न झालं असतं ना तर त्यांना किती त्रास झाला असता, आणि या सगळ्यांनी आपल्या पार्टीला सुद्धा नुकसानच झालं असतं। बाप झाली ती भावनाची कौतुक आता। तू का असं वागतोयस तू? तुला कळत नाहीये का अजिबात? घरच्यांना महत्व देत नाही तर बाहेरच्यांना महत्व देतोय। जरा तरी पक्षाचा विचार कर। नको असं वागूस तू। मला त्रास होतो या सगळ्याचा, तुझ्या वागण्याचा। प्लीज नको वागूस तू असं। हा जो तुझा आगाऊपणा आहे ना त्याला एक वेळ मी माफ करेन, पण उद्याच्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ मला चालणार नाही। युती आणि लग्नाची घोषणा त्या दोन्ही मध्ये एकही विघ्न चालणार नाही, समजलं? सिद्धू, बघितलं? एवढं सगळं झालं तरी 5 दांड आपला तोच गेला। काही नाही, लवकरात लवकर ह्याचं पूर्वी बरोबर जोपर्यंत लग्न लावून देत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही। हा बोला ना भावना मॅडम। हॅलो सिद्धिराज, 2 मिनिटं बोलू शकते का तुमच्याशी? हो 2 मिनिटं काय, 10 मिनिटं बोला की। ऍक्च्युली मी तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला होता। आभार? आभार कशासाठी? तुम्ही आमच्या कुटुंबासाठी जे जे काही करता ना त्यासाठी। म्हणजे तुमची आमच्याशी भेट झाल्यापासून आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तुम्ही आम्हाला मदत केली। खरंच माझ्या आई बाबांना तर तुमचा किती आधार वाटतो, आणि आज मलाही तुमच्याबद्दल तसंच वाटलं। सिद्धिराज, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंयत ना ते कुठलाच मुलगा एखाद्या त्रयस्थ मुलीसाठी कधीच करणार नाही। त्रयस्थ काय म्हणताय तुम्ही? हे बघा, मी कधीच कुठल्या दबावाखाली येऊन चुकीचं काम करत नाही। आज पण मला जे योग्य वाटलं ना त्यासाठीच मी लढलोय, बाकी काही नाही। सिद्धिराज, एक विचारू का? हा विचारा की। तुम्ही इतकं सगळं का करता आमच्यासाठी? म्हणजे बघा ना, आत्ताही तुमच्या घरी तुमच्या लग्नाची इतकी गडबड सुरू आहे,
पण त्यातूनही तुम्ही आमच्या मदतीसाठी धावून आला आणि त्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही हो. फक्त थँक्यू म्हणू शकते. हा, पण मी एक गोष्ट करू शकते. मी देवाकडे प्रार्थना करीन की तुमचं आणि पूर्वीचं लग्न अगदी सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडू दे. तुमच्या लग्नात कुठलीच अडचण येऊ नको दे आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे. माझं पण नशीब बघा ना कसं आहे. एकीकडे तुमच्यासारखा माणूस आहे जो माझ्या सुखासाठी लढतोय आणि दुसरीकडे माझ्या नकळत माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा तो एक भेकड माणूस. किती विरोधाभास आहे ना. मी पण काय वेडी आहे, तुमच्याशी बोलतच बसले. तुम्हाला वेळ होत असेल ना. ठीक आहे, मी ठेवते आता फोन. हा, पण एक सांगायचं होतं. तुमच्या लग्नाच्या तयारीत जर का तुम्हाला माझी मदत लागली तर निसंकोचपणे मला सांगा. कुठलीही मदत करायला मी तयार आहे. हक्काने फोन करा. ठेवते. काय झालं? तू कॉल केला होता? तू मला उद्या पर्यंतचा वेळ देतोय. मी जर बोललो नाही तर काय आहे दादा? आई, तू ज्याला मित्र मानलास त्यानेच तुझा केसाने गळा कापला. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच आहे. दादा ऐक ना, मला थोडासा वेळ दे ना. मी खरंच सांग. पूर्वी तू ज्याच्यावर इतकं मनापासून प्रेम करतेस त्या सिद्धूचं आधीच लग्न झालंय. दादा अरे असं नाहीये तुला. दादा ऐकून. भावना, तुझ्या विश्वासू सिद्धिराज गाडे पाटलांनीच तुझा सर्वात मोठा विश्वासघात केला आणि अशा माणसाची तुझी गाठ बांधली गेली कायमची. दादा लक्ष्मी निवास लक्ष्मी